नमस्कार, मी स्मिता साबे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आम्ही काही मैत्रिणी मिळून कुंभारी येथे महादेव मंदिराला भेट देण्यासाठी निघालो आहोत. कोपरगाव शहरापासून अगदी 15 मिनिटांच्या अंतरावर हे मंदिर आहे. हे मंदिर अगदी निवांत आणि निसर्गरम्य अशा ठिकाणी आहे. या मंदिराच्या जवळच नर्मदा नदी आहे. नुकतेच 2 ते 3 महिन्यांपासून येथे बोटीची देखील व्यवस्था केलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण कुंभारी दर्शन करूया. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. कुंभारीच्या राघवेश्वर मंदिरातील ही पिंड स्वयंभू आहे. इथेच साईबाबा, जनार्दन स्वामी तसेच इतर देवदेवतांचे देखील मंदिर आहे. हे मंदिर देखील अतिशय सुंदर आहे. मला तर हे खूपच आवडले. येथील देवांच्या सर्वच मूर्ती अतिशय सुंदर आहेत. त्यांच्याकडे बघितल्यानंतर मन अगदी तृप्त होते. येथे दर्शन करून झाल्यानंतर आम्ही मंदिरातून बाहेर आलो आणि त्यानंतर लगेचच आपल्याला ही नर्मदा नदी दिसते आहे. येथे नर्मदा देवीचे मंदिर देखील आहे. मुख्य मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला नवग्रहांचे दर्शन होते. येथे पर्वणीच्या वेळेस नदीमध्ये अंघोळ केली जाते. नदीकडे जाण्यासाठी येथे आपल्याला पायऱ्यांची सोय केलेली आहे. ही नदी अतिशय भव्य आहे. येथे 2-3 महिन्यांपासून बोटीची व्यवस्था केलेली आहे.
आता सध्या इथे एकच बोट आहे. आम्ही सर्व मैत्रिणींनी या बोटिंगचा आनंद घेतला. येथे दररोज भक्तांसाठी भंडारा तयार केला जातो. त्यासाठी हे मोठे स्वयंपाकघर आहे. येथे मोठमोठ्या चुली आहेत, गॅस आहे. भाविक स्त्रिया येथे आपल्या स्वेच्छेने सेवा देण्यासाठी येत असतात. येथे रोज भक्तांसाठी चहा, दूध, जेवण यांची सोय केलेली आहे. येथे एक गोशाळा आहे आणि या गोशाळेतील सर्व दूध भाविकांसाठीच वापरले जाते. त्याचप्रमाणे महादेवांचा अभिषेक करण्यासाठी देखील वापरले जाते. जेवण झाल्यानंतर आम्ही येथे मिरच्या निवडू लागलो. दुसऱ्या दिवशीच्या भंडाऱ्यासाठी या मिरच्या आणलेल्या होत्या. भंडारा खाऊन झाल्यानंतर येथे कदमताईंनी माझी ओटी भरली. भगवंताच्या आशीर्वादाच्या रूपाने साडी आणि नारळ ही मला भेट दिली. त्यानंतर मंदिराच्या अगदी जवळ असलेल्या हनुमान मंदिरामध्ये आम्ही हनुमानाचे दर्शन घेतले. तसेच विठ्ठल रुक्मिणीचेही दर्शन घेतले. मला कदमताईंचे हे वाक्य खूप आवडले, "पहावी पंढरी की पहावी कुंभारी". तसेच आम्ही गणपती बाप्पाचेही दर्शन केले. त्यानंतर आम्ही कदमताईंच्या शेतामध्ये गेलो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत.